हे घ्या आई, जेवण करून घ्या. हो बेटा. अच्छा, आणि तुझं जेवण झालं का? नाही आई, आधी तुम्ही खाऊन घ्या, नंतर मी खाऊन घेईन. ठीक आहे सुनबाई, आधी मी खाऊन घेते गरम गरम, मी तुला बनवून देते, मग तू खाऊन घेशील. हो ठीक आहे आई. आई काही जास्त डोक्यावर नाही चढवत आहे तू हिला. काय गरज आहे तिच्यासाठी गरम गरम जेवण बनवायची? आणि तसे पण सुनेचं तर कर्तव्य असते ना सर्वांना गरम गरम जेवण बनवून द्यायचं. काय ग, कोणत्या कर्तव्याबद्दल बोलत आहेस? तिचा काय जीव नाही आहे का? तिची काही इच्छा नसेल होत का गरम खाण्याची? आणि कोणत्या कर्तव्याबद्दल बोलत आहेस ग? स्वतःचं जर कर्तव्य पाळलं असतं ना तर इथे माहेर येऊन बसते नसती. आणि तू का बरं जळतेस ग तिला? तू तर आज न उद्या आपल्या सासरी चाललीच जाशील, मग पुढे मला कोण बघणार? तुझी वहिनीच ना. आणि भाऊ तर सकाळी सकाळी ऑफिसला जातो, मग माझी काळजी तर वहिनीच घेते ना. ती माझ्यासाठी इतकं करते, आणि मी का तिच्यासाठी एकदा गरम पोळ्या नाही बनवू शकत का? काय झालं ग? खूप खुश दिसतेस तू आज. काही नाही, मम्मी सारखी सासू मिळाली म्हणून.